नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मातृदेवो भव, पितृदेवो भव ही आपली संस्कृती. ज्या संस्कृतीमध्ये श्रावण बाळाच्या कथा रुजलेल्या आहेत, ज्या संस्कृतीने आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा अशा पद्धतीच्या कथा रुजलेल्या आहेत, अशा संस्कृतीमध्ये बालक पालक संबंधांचं महत्त्व वेगळं सांगणंच नको. पण मंडळी, आपण जेव्हा असं म्हणतो की बालक पालक संबंध किंवा आपली कुटुंब व्यवस्था ही जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण कुटुंब व्यवस्था आहे, किंबहुना भारतीय संस्कृतीमधला तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा वेळी हाही विचार करणं आवश्यक होऊन बसलेलं आहे की आधुनिक काळामध्ये जसे सगळ्याच नातेसंबंधांमध्ये फरक पडतोय, बदल होतोय, तसा बालक पालक संबंधांमध्ये देखील फरक होतोय का? म्हणजे पूर्वीचं अतिशिस्त किंवा अति राग या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊन आता कुठेतरी मैत्रीपूर्ण नातेसंबंध याच्यामध्ये निर्माण होत आहेत का? मग ही स्वागतार्ह गोष्ट आहेच, परंतु काही काही वेळा ही बाब देखील नातेसंबंधांमध्ये अडचणीची निर्माण होऊ शकते का? अनेक प्रश्न येतात. खरं तर या मुद्द्याला अनुसरून असं म्हणावंसं वाटतं की पालकत्व ही एक कला आहे का? म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवणार या नियमाला जर आपण बघितलं, या नियमानुसार जर आपण विचार केला तर खरोखरच पालकत्व करणं ही अत्यंत जिकरीची बाब आहे का आणि आधुनिक काळात ती अधिक होत चाललेली आहे का? एकूणच कुटुंब व्यवस्था आणि त्यातले नातेसंबंध जर जपायचे असतील तर काय छोट्या छोट्या बाबींचा विचार करायला हवा? आज याच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. कारण मंडळी, आज आहे जागतिक बालक दिन आणि जागतिक पालक दिन देखील. तेव्हा अशा योग्य दिनी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते आमच्या आजच्या गेस्ट आहे डॉक्टर सुरेखा मराठे जाधव, ज्या प्रशिक्षक आहेत, समुपदेशक आहेत. सध्या त्या देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद इथे मानसशास्त्राच्या विभाग प्रमुख आहेत. मंडळी, विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे. मला खात्री आहे तुमच्याही मनामध्ये या विषयाच्या संदर्भामध्ये असंख्य प्रश्न असतील. आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर असे आहेत, फोन नंबर लिहून घ्या. फोन नंबर आमचा असे आहे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. पुन्हा एकदा मी आजचा आपल्याला विषय सांगते. आजचा आमचा जो विषय आहे तो आहे पारिवारिक नातेसंबंध. त्यामुळे पारिवारिक नातेसंबंध या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसह आमच्या या चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता. आता चर्चेला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. खरं तर जो काही मी विषय सांगितला आहे, मला वाटतं प्रत्येक घरातला प्रत्येकाच्या मनात त्याच्या या संबंधाच्या बाबतीत अनेक प्रश्न असू शकतात. सुरुवातीला मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की मुळात पालकत्व म्हणजे काय? आपण त्याला कसं व्याख्यायित करू शकतो मॅडम? पालकत्व म्हणजे पालकत्वामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक पालकत्व आनंदाने स्वीकारलेलं आणि दुसरं म्हणजे लादलेलं पालकत्व. तर प्रामुख्याने स्वीकारलेलं पालकत्व केव्हाही चांगलं, आनंदाने स्वीकारलेलं. आणि याच्यामध्ये पालकत्व म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, मुलांचं पालन पोषण करणे, त्यांच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास करणे म्हणजे पालकत्व स्वीकारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. मग या निमित्ताने आपण असं म्हणू शकतो का मॅडम की खरोखर जन्म देणंच म्हणजे तोच पालक झाला का? किंवा पालकाच्या आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण पालकत्वाच्या व्याख्येकडे बघू शकतो. म्हणजे आपल्याकडे देवकी यशोदासारखं उदाहरण आहेच. त्यामुळे अनेक जण मुलं दत्तक घेतात, तेही एक अगदी योग्य पालक सिद्ध झालेले आहेत. तशी उदाहरणही आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपण ह्या पालकत्व ह्या व्याख्येला आपण खूप व्यापक अर्थाने बघू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आपलं काय मत आहे? हो, व्यापक अर्थाने आपण बघू शकतो. आणि जेव्हा मुलं दत्तक घेतात तेव्हा ते त्यांना पालकत्व हवं असतं आणि ते मनापासून स्वतःच्या इच्छेने त्यांनी ते स्वीकारलेला असतो तो मार्ग. आणि म्हणून ते उत्तम पद्धतीने बरेच कुटुंब पण बघितलेत, खूप छान त्यांनी त्यांचं पालन पोषण केलेलं दिसून आलेलं आहे. आता आपण जेव्हा असं म्हणतो ना मॅडम की आधुनिक काळामध्ये जेव्हा आज आपण हा जागतिक बालक दिन आणि पालक दिन साजरा करत आहोत, तेव्हा आधुनिक काळामध्ये अनेक अशा बाबी आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा नातेसंबंधांमध्ये थेट प्रभाव पडतोय. म्हणजे उदाहरणार्थ अत्याधुनिक गोष्टी ज्या काही आपल्या घरामध्ये आज येऊन पोहोचलेल्या आहेत, थेट त्याचाही परिणाम होतो. त्याच्यावरही आपण डिटेल बोलूयात. कारण मुलांचा विकास म्हटलं की या सगळ्या गोष्टी ओघाने त्याच्यासोबत आलेल्याच आहेत. परंतु एकूण मुलांचा विकास करण्यासाठी, त्यांचं योग्य संगोपन करण्यासाठी एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार
गेला तर पालकांची आजची भूमिका कशी असायला हवी, कारण तुम्ही मानसशास्त्राच्या अभ्यास करतात, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगता येऊ शकतं मॅडम? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर मुलांच्या स्वसंकल्पना ज्या आहेत, ह्या स्वसंकल्पना सेल्फ कन्सेप्ट ह्या कुटुंबातनच निर्माण होत असतात आणि ह्या कुटुंबातनं स्वसंकल्पनांचा विकास होत असतो. म्हणजे पालक मुलांना ज्या पद्धतीने वागवतात किंवा ज्या पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार करतात त्यानुसार त्यांच्या स्वतःबद्दलच्या संकल्पना ह्या निर्माण होत असतात. पालक म्हणजे नुसतं जन्म देऊन त्यांना मोठं करणं किंवा जेवण देणं, शिक्षण देणं एवढाच भाग महत्त्वाचा नसून त्यामध्ये त्यांचा बौद्धिक विकास, सामाजिक विकास, कारक विकास, आणखी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं हा सगळा भाग त्याच्याशी संबंधित असतो. तर त्याच्यामुळे कुटुंब हा पहिला पाया असतो मुलांच्या. साधारणपणे सुरुवातीचे 5-6 वर्ष तर ती अगदी कोरी पाटी असते आणि ह्या पाटीवर जे कोरलं जातं, जे लिहिलं जातं ते मुलं त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते रुजलेलं असतं आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असतात. नक्कीच मॅडम. आपल्याला पहिला फोन आलेला आहे कार्यक्रमातला, तो जरा मी आता घेते. भारती बोलतायत पुण्यावरनं, बोला. हॅलो. हॅलो. हा बोला भारती. मी पुण्याहून बोलतेय. भारती, नमस्कार. हा नमस्कार. हॅलो. मला वाटतं काही तांत्रिक कारणाने त्यांचा फोन कट झालेला आहे. भारती, आपण पुन्हा आमच्याशी संपर्क साधू शकता. आपण जे म्हणत होतो ना मॅडम, की खरोखर फक्त आपली कर्तव्य पार पाडली म्हणजे आम्ही मुलांचं सगळं केलं म्हणजे आम्ही एक योग्य पालक झालो, अशा प्रकारची भूमिका ठेवून खरं तर चालणार नाही. बरोबर आहे. आणि हल्ली तर असं झालेलं आपण बघतोय की मुलांचं सगळे लाड पुरवणं, सगळे हट्ट पुरवणं, त्यांनी जे मागितलं ते त्यांना अवेलेबल करून देणं म्हणजे आम्ही खूप योग्य पालक झालो. या भूमिकेतनं जरा जास्त पालकांचं बघणं चाललेलं आहे असं वाटतं आपल्याला? हो, पुष्कळ. त्याचे परिणाम काय होतील? हो, बरोबर आहे. मुलांच्या व्यक्तिमत्वावर त्याचे अगदी खोलवर परिणाम होत असतात. तर कोणत्याही पालकांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही बाबी अगदी लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपल्याला जितके अपत्य असतील त्या अपत्यांमध्ये प्रामुख्याने ते सतत तुलना करत राहतात आणि त्याच्यामध्ये काही पक्षपाती वृत्तीचे पालक सुद्धा आढळून येतात. की काही मुलं हुशार असतात, काही सुंदर असतात, काही बोलके असतात, काही अबोल असतात. तर मग त्यांच्याशी वागताना पुष्कळदा पालक काय करतात की जे त्यांच्या आवडीनुसार मुलं असतील त्यांच्याकडे थोडंसं आपलं पारडं झुकवतात आणि सतत एकमेकांशी तुलना करत असतात किंवा दुसऱ्या मुलांच्या बरोबर तुलना करतात. तर यामुळे काय होतं की त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच न्यूनगंड निर्माण होतो. तसंच ओव्हर प्रोटेक्शन, काही पालक अतिसंरक्षण देतात मुलांना की तुला हे जमणार नाही, तू हे करू नकोस, किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा इतकं त्यांना त्यांच्या वयोमानानुसार त्यांना त्यांच्या विशिष्ट गोष्टी करू दिल्या पाहिजे. तर ओव्हर प्रोटेक्टेड चाइल्ड यांच्यामध्ये आत्मविश्वास मोठेपणी कमी असलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे याच्या मुलांकडनं पालक अवास्तव अपेक्षा करतात. प्रामुख्याने प्रत्येक अपत्य हे वेगळं असतं, प्रत्येक व्यक्ती सुद्धा वेगळी असते आणि प्रत्येक मुलामध्ये मिळालेले अनुवंशिक गुणवैशिष्ट्ये किंवा स्किल्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. तर आपल्या मुलांच्या क्षमता काय आहे, त्याच्या बौद्धिक क्षमता काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते उत्तम स्किल्स आहेत, हे सगळं बघून त्या व्यक्तींकडनं किंवा आपल्या मुलांकडनं अपेक्षा केल्या पाहिजे. नाही तर पालक इतके अँक्शियस असतात, खूप ते जास्त टेन्शन असतात आणि त्या पद्धतीने ते मुलांना ते लादतात मुलांना आणि प्रेशर आणत असतात. बरोबर. मॅम, पुष्पा रानडे आपल्याला पुण्यावरनं प्रश्न विचारतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो. हा बोला. आपण कोण बोलताय? मॅम, सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपण फोन लावलेला. मी पुष्पा रानडे बोलते, बोला. पुण्याहून बोलते. बोला. मला ना एवढंच विचारायचं की जनरेशन गॅप जी आहे ती आत्ताच का झाली? जनरेशन गॅप मला वाटतं माणूस जन्माला आल्यापासून एका पिढीचा फरक कायम पडलेला आहे, पण आता त्याचा इतका प्रखरतेने का जाणीव होते? अगदी 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 बरोबर. योग्य प्रश्न, छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत असणं पण आवश्यक आहे. जनरेशन गॅप हा पूर्वीपासूनच आहे, परंतु पूर्वीची समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही सगळी वेगळी होती. एकत्र कुटुंबामध्ये मुख्य व्यक्ती जो निर्णय घेत असे तो सगळ्यांना मान्य असायचा किंवा एकमेकांसाठी काहीतरी करावं लागतं, एकमेकांशी कसं वागतात, कसं बोलतात, हे सगळं कुटुंबामध्ये शिकवलं जात असे आणि तसे संस्कार केले जात असे. आणि आता काय झालंय, आता पालक, जुनी पिढी आणि नवीन पिढी यामध्ये पिढीतलं अंतर असतंच, परंतु वातावरण सध्या सगळं बदललेलं आहे आणि त्यांचे आईवडील सुद्धा सर्व्हिस करतात
आणि तितका वेळ ते देऊ शकत नाही आणि त्यांचे विचार आणि पूर्वीच्या पिढीचे विचार याच्यामध्ये फार तफावत आता निर्माण झालेली आहे. म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये तर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जुन्या पिढीच्या लोकांचे विचार आणि नवीन पिढीचे यात तर फार फरक पडतो. इव्हन आता वातावरण पण बदललेलं आहे. पूर्वीच्या काळचं वातावरण वेगळं होतं, पण याच्यामध्ये क्लॅशेस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून काही वेळा काय होतं की नवीन पिढी आणि जुनी पिढी, जुन्या पिढीचं सगळ्याच गोष्टी काही चुकीच्या असतात असं नाही आणि नवीन पिढीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात असं नाही. तर वातावरणानुसार जुन्या पद्धती पिढीतल्या लोकांनी सुद्धा थोडासा बदल आपल्यामध्ये करून घ्यायला हवा आणि नवीन पिढीने सुद्धा अगदी जुनी पिढी जे सांगतेय ते सगळ्याच गोष्टी चुकीच्या असतात असं मानता कामा नये. त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढून कुटुंबातलं वातावरण उत्तम पद्धतीने ठेवता येऊ शकतं. बरोबर आहे मॅडम. त्यांचा जो जनरेशन गॅपचा मुद्दा होता ना की पूर्वी जो एक कुटुंब प्रमुख होता त्याचा शब्द अंतिम मानला जायचा. आता घरातल्या अगदी लहान मुलापासून सगळ्यांना स्वतःचं स्वतंत्र मत असतं, स्वतःचं स्वतंत्र विश्व असतं आणि त्या विश्वामध्ये कोणाचा इंटरफेरन्स नको असतो. तर हा जो प्रकार झालेला आहे ना त्याच्यामुळे बऱ्याचदा मला वाटतं नातेसंबंधांमधला तणाव पण वाढलेला आहे कुठेतरी असं दिसून येतं. आपलं काय मत आहे याच्यावर? याच्यामुळे तर तणाव कुटुंबामध्ये वाढतच जातो. कारण की अपेक्षा ज्या असतात ह्या कुटुंबामध्ये एकमेकांकडनं ज्या अपेक्षा केल्या जातात ह्या अपेक्षांमुळे सुद्धा त्यांच्यात मानसिक अंतर निर्माण होतं. तर आता जबाबदाऱ्या इव्हन म्हणजे आता सासू सुनेचं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा जबाबदाऱ्या सुनेच्या सुद्धा वाढलेल्या असतात. सासूला सर्व्हिस करणारी सून असेल तर थोडंसं काही कामाला नोकर ठेवणं किंवा स्वतः थोडंफार लक्ष देणं हे आता करावं लागतं. पूर्वीसारखे विचार सासू लोकांनाही ठेवून चालत नाही आणि सुनेने सुद्धा थोडासा मोठ्या पिढीचा आदर ऍटलिस्ट केला पाहिजे किंवा त्यांचे काही अनुभवाचे सुद्धा फायदे त्यांनी घेतले पाहिजे. म्हणजे एकमेकांना समजून जर घेतलं तर संघर्ष किंवा मानसिक ताण कुटुंबातलं वातावरण हे हेल्दी राहू शकतं. नक्कीच नक्कीच. आपल्याला कृष्णकुमार प्रधान बोलतायत, बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो, विले पार्ल्यावरनं बोलतायत, बोला. हो नमस्कार. डॉक्टर बाईंना पण नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी पालक सांगतात बालकांना की अमुक करू नको तमुक करू नको तर त्याला काही मर्यादा असावी का? म्हणजे आता उदाहरण सांगायचं तर सिगरेट ओढू नको असं सांगतात. तर एक मुलाला कॉलेजसाठी दुसरीकडे लांब ठेवायला लागलं माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला, तर त्याला सवय लागली सिगरेटची. त्याला सांगितलं सिगरेट घरात ओढायची नाही, तर त्यांनी बाहेर जाऊन कुठेतरी ओढायची तर स्कॅफोल्डिंगवर जाऊन त्यांनी ओढायला सुरुवात केली आणि अनफॉर्च्युनेटली तो 18 मजल्यावर ते राहत होते. स्कॅफोल्डिंग पडून तो गेला. तर अशा गोष्टी होत्या. काही गोष्टी नाही सांगितल्या तरी मुलं करणारच, तर कितपत बंधन असावं? बरोबर आहे. नक्कीच कृष्णकुमार प्रधान यांनी खूप चांगला एक प्रश्न विचारला होता की शेवटी मुक्तता मुलांना देणं त्याला एक कुठेतरी मर्यादा असते. मैत्रीपूर्ण संबंध हाही भाग आपण समजू शकतो, पण काही गोष्टी ह्या मुलांनी पण समजून घेणं गरजेचं असतं. जसं त्यांनी एक किस्सा सांगितला, अशा प्रकारे जर शिस्त लावण्याचा पालकांनी प्रयत्न केला तर हल्ली हे फार अवघड झालेलं आहे. एक मानसशास्त्रीय अभ्यासक म्हणून काय सांगू शकता मॅडम, कशा पद्धतीने मुलांना हे समजून सांगावं? प्रामुख्याने ॲडोलेसन्स स्टेजमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा पालकांचं पण पुष्कळदा कसं होतं की त्यांना ते काही वेळा म्हणतात की तू खूप मोठा झालायस, तुला एवढं समजत नाही, तुला अक्कल नाही वगैरे वगैरे. पण काही वेळा त्याच मुलाला ते म्हणतात की तू अजून लहान आहे, तुला काही समजत नाही, आणि काही वेळा म्हणतात की तू खूप मोठा झालायस. तर असं कॉन्ट्राडिक्टरी कॉमेंट पालक पुष्कळदा करतात आणि अशा वेळी मुलांशी फ्रेंडली रिलेशन्स पालकांनी ठेवावे लागतात आणि त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं वाटत असलं तरी सुद्धा पालकांना त्याच्याकडे थोडं बारीक लक्ष ठेवावं लागतं. सिगारेट जर मुलगा पित असेल, आपण जरी स्वतः प्रत्यक्ष बघितलं तरी सुद्धा त्याला एकदम न रागवता, त्याच्याशी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं न करता त्याला जवळ घेऊन त्याचे डिसएडव्हान्टेजेस, ते कसं अपायकारक आहे हे त्याला समजावून सांगितलं तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसून येतो. काही पालकांचं काय होतं की त्यांना तो राग येतो आणि ते सहन करू शकत नाही आणि एकदम ते मुलांना बोलतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये आणखीन त्यांच्या विरोधात वागण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आता मुलांना स्वातंत्र्य थोडंफार तर द्यावंच लागतं, परंतु स्वातंत्र्य किंवा मुक्तता आपण दिली तरी सुद्धा आपण एक पालक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला तेवढं लक्ष द्यावं लागतं. आपण पॉकेट मनी दिल्यानंतर सुद्धा तो कोणत्या पद्धतीने त्याचा विनियोग करत आहे ह्याकडे थोडंसं बारीक लक्ष आपल्याला द्यावं लागतं. त्याचे मित्र कोण आहे, तो कुठे जातो, अभ्यासाला कसा वेळ देतोय, वेळापत्रक केलं आहे का, हे सगळं. आणि मुलांशी जितकं आपण प्रेमाने आणि आपुलकीने किंवा मैत्रीच्या नात्याने जर बोललो
तर ते थोडंसं तरी ऐकतात निदान. बरोबर आहे. पण आपण खूप कडक शिस्त लावली किंवा कडक शिक्षा त्यांना केली तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर निश्चित होतो आणि पालकांकडे कायम स्वरूपात ते वाईट दृष्टीनेच बघतात. बरोबर आहे. म्हणजे खूप कडक शिस्त आणि खूप मोकळी, ह्या मोकळीक. दोन्ही गोष्टी धोकादायकच आहेत. बरोबर ते आहे. कुठली तरी मधली सीमा मधली रेषा असणं त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग त्याच्यातनं काढावा बरोबर. लागतो. अगदी बरोबर आहे. पण मॅम, इथे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चाललेली आहे, हा भाग जरा जास्त जाणवतो का? अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स वाढीत लागलेले आहेत, त्याचं कारण हे असू शकतं का? कारण आता कसं झालंय, आई किंवा वडील दोघंही जॉब करणारे बरोबर. घराच्या बाहेर आहेत. पूर्वी वडीलधारी माणसं घरी असायची आणि ती थोडंसं लक्ष द्यायची लक्ष मुलांकडे, द्यायची, हो. त्यामुळे हे प्रश्न थोडे कमी होते असं वाटतं का? आणि बरोबर. मग शेवटी त्या ओघाने आज आपण जेव्हा पारिवारिक नातेसंबंध म्हणतोय तेव्हा कुटुंब व्यवस्थेमध्ये हा जो काही बदल झाला त्याबद्दल आपण काय प्रकाश टाकणार? हो, पूर्वी एकत्र कुटुंब होतं तर त्यावेळी असे थोडेफार संस्कार मुलांवर करत होते आजी आजोबा. आणि आता कसं विभक्त कुटुंब पद्धती फार प्रचलित झालेली आहे. यामध्ये आई वडील आणि मुलं वगैरे असतात, मग त्या सर्वंट्सकडे मुलं असतात किंवा पाळणा घरात असतात, तर त्यांना थोडंसं आई वडिलांचा सहवासही कमी मिळतो. आणि शेवटी आजी आणि आजोबा हे आपले नातवंडच असल्यामुळे त्यांच्या बारीक विकासाकडे लक्ष देतात. त्यांच्या सगळ्या मानसिक गरजा, मुलांच्या मानसिक गरजा पूर्ण करण्याची आवश्यकता असते. पण इथे काही काही ठिकाणी असा एक प्रश्न उपस्थित होतो मॅडम, की आजी आजोबाच लाडवून ठेवतायत नातवांना, असाही एक प्रश्न असतो कुटुंबामध्ये. त्या संदर्भामध्ये काय सांगता येऊ शकेल? अगदी बरोबर आहे. पुष्कळदा असं होतं की आई वडील हे नवीन पिढीचे असतात आताचे आणि बाहेर काय चाललेलं आहे आणि त्यानुसार ते आपल्या मुलांना हँडल करत असतात. पण आजी आजोबांच्या बाबतीमध्ये असं नक्कीच म्हणता येतं की ते मुलगा आणि सून जर रागवत असेल तर आजी आजोबा त्यांना जवळ घेतात आणि त्यांच्या विरुद्ध बोलतात. तर हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे. पालक जेव्हा आपल्या मुलांना शिस्त लावतात तेव्हा आजी आणि आजोबांनी जर आपल्या सुनेला आणि मुलाला काही म्हणायचं असेल तर ते त्यांच्या मागे, मुलांच्या मागे बोललं पाहिजे. तर त्यांना काय वाटतं, मग आई वडिलांपेक्षा आजी आजोबाच चांगले आणि मग ते लाडवतात. आणि मग त्यांना वाटतं काय आजीकडे गेलं की आजोबांकडे गेलं की आपल्याला सगळं मिळतं, मग त्या पद्धतीने त्यांना शिस्त लागू शकत नाही. आणि उपलब्धीच्या बाबतीत तर काय होतं की बऱ्याच पालकांना काय वाटतं की आपण मुलांना भरपूर वस्तू किंवा सगळी उपलब्धी दिली म्हणजे आपण सक्सेसफुल पालक आहोत. परंतु हे अगदी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचं आहे. जितकी मुलांना गरज असेल, जेव्हा गरज असेल त्यापेक्षा थोडं जास्त दिलं तरी चालू शकतं, पण अतिप्रमाणामध्ये जर मुलांना प्रोव्हाइड केलं किंवा आपण देत गेलो तर त्याचं महत्त्व मुलांना वाटत नाही आणि त्यांना याच्यातनं आपली इच्छा किंवा आपल्या प्रेरणा ह्या पुढे ढकलण्याची सवय लागत नाही. आणि हा जो गुण आहे हा ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजतो. तरुणपणी, प्रौढपणी पण ते तसेच वागतात. म्हणून त्यांना लहानपणापासूनच थोडंसं प्रेरणा पुढे ढकलायची इच्छा, तृप्त होण्याची थोडी सवय पुढे ढकलायची त्यांना लावावी. मिळवण्याची पण सवय लहानपणापासून पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी इझिली अवेलेबल आहेत हातामध्ये, तर त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते फार घातक होऊ शकतं. अगदी बरोबर. मॅम, आणखी एक आहे की मुलं ही नेहमी पालकांचं अनुकरण करत असतात असं म्हणतो आपण, की वडीलधाऱ्या माणसांचं किंवा कुटुंबातल्या सगळ्या मेंबर्सचं अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळे कुटुंबामधला परस्पर संवाद म्हणजे मोठ्या लोकांचाही, आई वडिलांचा परस्पर संबंध किंवा कुटुंबातले जे वडीलधारे माणसं असतील त्यांच्याशी असणारा परस्पर संबंध हा फार महत्वाचा ठरतो एकूणच कुटुंब व्यवस्थेच्या मध्ये. त्या संदर्भामध्ये काय सांगाल? आजची स्थिती काय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आई वडिलांचे चांगले संबंध हे मुलांच्या विकासाच्या दृष्टीने किती आवश्यक आहेत? हो, हे पालक आपल्या आईवडिलांशी जशा पद्धतीने वागतात कुटुंबामध्ये त्याच पद्धतीने ते मुलं त्यांच्या पालकांशी पुढे मोठं झाल्यावर वागत असतात. आणि ऍक्च्युली आईवडिलांचं जरी चुकत असेल ते सुद्धा त्यांच्या लक्षात येत असतं की आमची आजी आजोबा ते लहानपणापासून त्यांना बघितलेलं असतं. मग ते मोठं झाल्यावर त्यांना म्हणतात की तुम्ही असं वागत होता आणि आम्हाला मात्र असं म्हणतात वगैरे वगैरे. आणि नातेसंबंध जपण्यासाठी थोडंसं अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. एकमेकांना समजून घेणं कुटुंबामध्ये, की प्रत्येकाचं, आता प्रत्येक व्यक्ती काही परिपूर्ण नसते, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही दोष असतात, चांगले गुण पण असतात. परंतु कुटुंबामध्ये जर संघर्ष निर्माण झाले तरी सुद्धा एकमेकांचं उणं दुणं किंवा पालकांचं एकमेकांशी जोरात भांडण होणं तर किंवा चिडचिड करणं, काही पालक आपल्या मुलांवर फ्रस्ट्रेशन काढत असतात आपले. म्हणजे घरातल्या इतर व्यक्तींशी वाद झाला की त्या मुलांना खूप मारतात वगैरे आणि त्यांना समजून घेत नाही. मग त्या मुलाला समजत नाही की माझं काय झालंय, आई मला का मारते किंवा वडील मला का मारतायत. तर हा प्रकार कुटुंबामध्ये फार घडतो. म्हणून नातेसंबंध जोपासताना किंवा नातेसंबंध एकमेकांशी वागताना कुटुंबामध्ये अतिशय विचारपूर्वक वातावरण चांगल्या पद्धतीने ठेवण्याची गरज असते. अगदी खरंय. सुहास बोलतायत भाईंदरवरनं, काय म्हणतायत बघूयात. हॅलो.
हॅलो. हॅलो. हा बोला. हा, अच्छा, मी भाईंदरून बोलतोय, सुहास. बोला. हा. आपला प्रश्न विचारा सुहासजी. हा हा प्रश्न असा आहे की हा बरोबर आहे. प्रश्न असा आहे माझा की की आजकाल अर्थार्जनासाठी दोघे नवरा बायको दोघेही नोकरी करतात. सुहासजी, आपल्याला विनंती आहे, आपण टीव्ही सेटचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, आणि मग मुलं, हा, कारण काय माहितीये, बरोबर आहे. हा, तर मुली, सून जी आहे ती सकाळी लवकर सर्व्हिसला जाते आणि रात्री 10:30-11च्या आसपास घरी येते, आणि मुलगा त्याच्यानंतर जातो, म्हणजे 10 वाजता जातो आणि 9 वाजता परत येतो. मग आता मुलाचं संगोपन आईने इतके दिवस केलं, मग आता सुनेची जबाबदारी काय आहे की आई वडिलांना कसं सांभाळणार, आई वडिलांची काळजी कशी घेणार, म्हणजे सासू सासऱ्यांची. हा, नक्कीच. काय छान सांगता प्रश्न विचारलाय. हे प्रत्येक कुटुंबामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण किंवा सिच्युएशन निर्माण होतेच. तुम्ही फार छान प्रश्न विचारलाय. अशा वेळी सून जी कामाला जात असते किंवा सर्व्हिस करत असते तर ती सुद्धा आपल्या कुटुंबासाठीच काम करते, आणि अशा वेळी तिला सुद्धा कुटुंबातील इतर व्यक्तींनी समजून घेणं आवश्यक असतं. सासू जर घरी असेल आणि त्यांची तब्येत चांगली असेल तर थोडंफार त्यांनी घरात लक्ष देऊन केलं तर ते उचित ठरू शकेल, आणि वडिलांनी सुद्धा मुलांचं संगोपन केलं तर त्याच्यात काही वावगं ठरणार नाही, कारण ती सुद्धा काम करण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच कष्ट करते. तर बाकीच्या व्यक्तींनी सुद्धा मुलांकडे लक्ष दिलं तर चालू शकतं, आणि मोठ्या माणसांना तेवढं अंडरस्टँडिंग असायला हवं की ती कष्ट करायलाच बाहेर जाते, आपल्या कुटुंबासाठीच ती काम करते, तर आपलं पण काही थोडंसं कर्तव्य आहे कुटुंबासाठी. कुटुंबात जर एकमेकांसाठी थोडंफार आपण केलं तरच एकमेकांचं संबंध, नातेसंबंध जोपासले तरच वातावरण कुटुंबातलं चांगलं राहू शकेल. नक्कीच. मॅडम, काय होतं की एखादं झाड जेव्हा आपण त्याला व्यवस्थित पाणी देणार, खत देणार, तेव्हा ते छान बहरून येणार आणि तशी त्याला फळ आणि फुलं लागणार आहेत, आणि कुटुंबाचे त्याच्यापेक्षा वेगळं मला वाटतं काहीच असू शकत नाही. तेव्हा मी काय केलं आणि तू काय केलं, हा जो मीपणा आहे हा खरंच प्रत्येक नातेसंबंधांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो, की जिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते मीपणामुळे, आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही जितकं द्याल तेवढं तुम्हाला मिळणार आहे असंही म्हटलं जातं. खरं तर मला असं म्हणायचं मॅडम ह्याच्या पुढे जाऊन की नोकरी करण्याचा आता विषय निघाला की आजकाल स्त्रिया बाहेर जाऊन नोकरी करतात. एक सर्वसाधारण असा एक दृष्टिकोन दिसून येतो आपल्याकडे समाजामध्ये की नोकरी करणारी जी स्त्री आहे तिच्या मुलाला काही नीट त्याचं संगोपन होत नाहीये, असा एक ठसा उमटवलेला असतो, किंवा ती जास्त वेळ देऊ शकत नाही, म्हणजे ती मुलांकडे लक्ष देत नाहीये, किंवा तिचे मुलं नीट वाढत नाहीयेत. कम्पॅरेटिव्हली जे घरी आहे, ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांची मुलं मात्र खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात, असं खरंच आहे का हा समज आहे? काय सांगता येऊ शकतं? अगदी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून यावर रिसर्च सुद्धा झालेला आहे. बरेचदा असं समाजामध्ये म्हटलं जातं की ही स्त्री नोकरी करण्यासाठी बाहेर जास्त काळ राहते, मग ही घरात काय करत असेल, सासू सासऱ्यांचं काय करत असेल, मुलांचं काय करत असेल, नवऱ्याचं काय करत असेल, वगैरे वगैरे असे समज समाजामध्ये आहेतच. आणि परंतु एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे कुटुंबामध्ये, की ती आई घरी राहते वा नोकरी करते पेक्षा ती किती वेळ मुलांच्या मध्ये राहते, ती तो वेळ कशा पद्धतीने मुलांबरोबर घालवते याच्यावर रिसर्च झालेला आहे. याच्यात उलट रिसर्चचे निष्कर्ष असे निघालेत की जी आई नोकरी करते ती आई, तिला ती जाणीव असते की मी बरेच तास बाहेर असते, तर ती संध्याकाळी येताना माझ्या मुलांना हे हवंय, त्यांना त्याचा अभ्यास घ्यायचा आहे, किंवा काल काय बोलणं झालं होतं, त्या पद्धतीने ती टाइम मॅनेजमेंट करते आणि त्या मुलांचा विकास करते. आणि हाऊसवाईफ्स ज्या आहेत त्यांची मुलं सुद्धा चांगली डेव्हलप होत नाही अशातला प्रकार नाही, आणि सगळ्याच एज्युकेटेड लेडीज नोकरीच करतात असंही नाही. परंतु जर हाऊसवाईफ असेल आणि घरीच राहणारी आई असेल, आणि जर मुलांकडे नुसतं घरी तिचं शारीरिक अस्तित्व महत्वाचं नसून मुलांशी तिचे व्यवहार कसे, मुलांशी तिचा विनिमय कसा आहे, ती घरी असताना ती मुलांबरोबर वेळ कसा घालवते ते महत्वाचं आहे. 3 तास घरी राहणारी स्त्री आणि दिवसभर घरी राहणारी स्त्री ती किती वेळ घरी राहते पेक्षा
ती कशा पद्धतीने तो वेळ मुलांच्या बरोबर घालवते तो भाग फार महत्वाचा आहे. आणि म्हणून नोकरी करणाऱ्या स्त्री आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही हा जो समज आहे समाजामध्ये हा अगदी चुकीचा आहे. खरंय. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जो रिसर्च झालाय त्या रिसर्चने पण हे दाखवलंय. उलट पक्षी असं वाटतं मॅडम की जी बाहेर काम करणारी स्त्री आहे ना तिच्यामध्ये एक प्रकारचा असा एक भाग असतो, ती भावना असते की अरे आपण दिवसभर घराच्या बाहेर होतो, आता जो काही वेळ मिळालाय तो आपल्या मुलांच्या सोबत घालवावा, ही एक तिची एक स्त्री म्हणून एक भावना असतेच, काही प्रश्नच नाही. आणखी एक भाग असा इथे आज सखीच्या मंचावरनं आपण जेव्हा पारिवारिक नातेसंबंध या विषयावर चर्चा करतोय मॅडम, घराघरांमध्ये आपण बघतो की स्त्रियांच्या बाबतीत बोलताना अगदी सहजगत्या थोडासा तुच्छतेने उल्लेख केला गेला जातो किंवा ती काय, तिला काय कळतं वगैरे अशा प्रकारचे उल्लेख जे आहेत. आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा मुलांवर होतो का? म्हणजे आईला काही कळत नाही, तिला काही समजत नाही, हा एक सहज उल्लेख आपण बघतो घराघरांमधनं. ह्याच पुन्हा पुनरावृत्त ते मुलं करतात आणि तशाच पद्धतीने ते आईकडे बघतात. असं एक सर्वसाधारण आपल्याकडे दिसतं का चित्र? आपलं काय याच्यावर? हो, मोठी माणसं सुद्धा बोलताना मुलांना म्हणा, सुनेला म्हणा, काहीतरी कॉमेंट करून जातात आणि मग मुलांना ते फिक्स बसतं की नाही आपली आई तशी आहे, आपले बाबा पण तसे आहेत. तर ते त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून कुटुंबातलं प्रत्येक वाक्य प्रत्येक व्यक्तीने अतिशय विचारपूर्वक करायचं असतं. आणि कारण हे त्यांची तसे कन्सेप्ट डेव्हलप होत जातात मुलांचे. बरोबर. आणि कमी लेखू नये. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक कमी असला तरी सुद्धा त्या प्रत्येक वेळेला हिला काही येत नाही, हा तर बावळटच आहे, हा मूर्खच आहे, तू काही इकडे असे वाक्य कुटुंबामध्ये कधीही कोणाही विषय असू शकतात. म्हणजे जरी आपल्याला पटत नसलं तरी सुद्धा ते अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे. मॅम आपल्याला थोडं थांबू का? हैदराबाद वरनं फोन आहे, थोडासा कळवलेला आहे, तो आधी घेते. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मी हैदराबादहून अर्पिता माशाळकर बोलतेय. बोला. माझा 12 वर्षाचा मुलगा आहे आणि ऑलमोस्ट टाइम मी त्याला काय करते, द्यायचा प्रयत्न करते, पण प्रत्येक वेळेस आपण सगळीच वस्तू त्यांना देऊ शकत नाही ना. तेव्हा मी त्याला नाही, आता ही गोष्ट योग्य नाही, आपण तुम्ही म्हणालात आताच की प्रत्येक डिमांड त्यांच्या पूर्ण कराव्याच असा नाही. तर मी जेव्हा त्याला नाही म्हणते ना, तो इतका रिॲक्ट होतो, रडायला लागतो. मग ते इतक्या पद्धतीने त्यांनी मला कन्व्हिन्स करतो, रडायला लागतो. मग ते एक पॉइंटवर असं येतं की मी त्याला द्यावं लागतं मला ते. मग मला एक विचारायचं की मी अशा वेळेस कशी डील करू त्या मुलाशी, कशा प्रकारे त्याला मी समजू की नाही हे योग्य नाहीये. म्हणजे माझा 12 वर्षाचा मुलगा आहे आणि मला काय वाटतं की हे वय त्याला एकदम समजावायला पाहिजे, पण मी समजू शकत नाही त्याला. म्हणजे मी कसं प्रकारे त्याला समजू, इतकंच विचारायचं मॅडम. थँक्यू. नक्कीच नक्कीच अर्पिता, खूपच तळमळीने प्रश्न विचारलाय आणि खूप छान विचारलाय. होतं काय माहितीये का, लहानपणापासून किंवा 12 वर्षाचाही जरी मुलगा असेल, 15 वर्षाचाही असेल, तर काही मुलं असं आक्रस्ताळेपणा करतातच. पण मुलांचं काय असतं, मुलांना एकदा माहीत झालेलं आहे की आपण असं आरडाओरडा केला, आक्रस्ताळेपणा केला की आपल्याला आई देतेच. म्हणून त्याने कितीही आक्रस्ताळेपणा केला, कितीही रडला, त्याला समजावून सांगायचं पहिल्यांदा की हे आता नाहीये, मी आता घेऊ शकत नाही, काहीतरी आपलं कारण असेल तरी ते सांगितलं तरी चालेल किंवा मुद्दामही आपण घेऊन दिलं नाही तरी चालतं. परंतु तो आक्रस्ताळेपणा जेव्हा करतो ना, तर त्याला माहीत झालेलं आहे की आपण हट्ट केला आणि आक्रस्ताळेपणा केला की आई शेवटी तुम्ही म्हणालात ना, मी शेवटी त्याला देऊनच टाकते. तर त्याला ते माहीत झालंय, करू द्यायचं त्याला तसं करू द्यायचं. तो आक्रस्ताळेपणा करून काय होणार आहे, चिडेल बिडेल आणि नंतर थोड्या वेळाने शांत बसेल. त्याला समजेल की नाही, आई शेवटी ऐकत नाही. मग पुढच्या वेळेला तो तसं करण्याचं प्रमाण कमी होईल. ओके. हा होतो. बरोबर. म्हणजे हळूहळू ती सवय लावणं हे गरजेचं आहे. कधीतरी पालक म्हणून कठोर भूमिका घ्यावी लागते आपल्याला, ती फार महत्वाची असते. आपल्याला आधी एक फोन आलेला आहे मॅडम, तो फोन आधी घेते. अनघा बोलतायत गोरेगाववरनं. हॅलो. हॅलो. हा बोला. मॅडम, माझा प्रश्न असा की जुळ्या मुलांच्या बाबतीत एका मुलाला आपण जे काही ज्याच्याशी बोलतो ते त्याचा परिणाम दुसऱ्या मुलावरती होतो, असं व्हायचं कसं होतं, तर त्या संदर्भात पालकांची भूमिका कशी असायला हवी, पालकांनी त्या मुलांशी बोलताना किंवा त्यांच्याशी वागताना कसं असायला हवं? नक्कीच आहे ना, खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं थोडासा उहापोह केलाय आपण आधी. पण 2 मुलं असले की एका मुलाशी वागताना जो काही वागणं किंवा बोलणं असेल, दुसऱ्या मुलावर त्याचा आपोआप परिणाम होतच असतो. अशा वेळी पालकांची भूमिका कशी असायला पाहिजे आणि कशा पद्धतीने तो संवाद साधला गेला पाहिजे? कारण आपण फक्त त्या मुलावर फोकस करून चालणार नाहीये, तर त्याच्या सायमल्टेनियसली दुसऱ्या मुलावरही त्याचे परिणाम होणार. बरोबर आहे. तर अशा वेळी काय पालकांचा विचार करायला हवा त्यांनी? ट्विन्सच्या बाबतीत त्यांना ट्विन्सच्या असतील किंवा माझा प्रश्न आहे की इन जनरल कुटुंबामध्ये 2 मुलं असली तर हा प्रश्न येणारच. बरोबर आहे.
तर याच्यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला असं सांगता येतंय की कुटुंबामध्ये जर 3 मुलं असतील किंवा 2 मुलं असतील तर प्रत्येक मुलाचे गुणवैशिष्ट्य हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाला कुटुंबामध्ये आपल्याला त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा असतो, तसंच प्रतिपादनशीलता वाढवायची असते आणि उत्तम विकास करण्याचं कर्तव्य पालकांना पार पाडावं लागतं. परंतु एखादी व्यक्ती जर अबोल असेल आणि दुसरं मूल खूप बोलकं असेल तर अबोल व्यक्तीला थोडंसं बोलकं करण्यासाठी वेगळे प्रयत्न पालकांना करावे लागतात. म्हणजे प्रत्येक मुलाला त्यांनी वेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागत असतं. मुलगा कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्याचा अभ्यास त्यांना करावा लागतो. जुळे जरी असतील तरी एखाद्याचा IQ खूप चांगला असेल, एखाद्याचा कमी असेल तर सतत तुलना करता कामा नये किंवा पक्षपात करता कामा नये. आणि 2 वेगळे फ्रॅटर्नल ट्विन्स असतील तर त्यांचे गुणवैशिष्ट्य वेगळेच असतात. इव्हन आयडेंटिकल असून सुद्धा प्रत्येक माणूस युनिक असतो, त्यांच्या बऱ्याच क्षमता सारख्या असतात. पण फ्रॅटर्नल ट्विन्स असतील तर त्यांना त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्यांना टॅकल करावं लागतं. एखादा खूप घाबरट असेल त्याला पालक खूप रागवत असतील, काही पालक अतिशय चिडके असतात, सतत मुलांना चिडचिड करतात, मग त्यांच्यामध्ये मानसिक अंतर निर्माण होतं. तर मुलाचं व्यक्तिमत्व कसं आहे याचा पालकांना अभ्यास करावा लागतो आणि त्या पद्धतीने त्या मुलाशी कसं वागायचं तसं वागावं लागत असतं त्याच्याशी. म्हणजे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आपल्याला करून घेता येते. बरोबर आहे. म्हणजे जसा मुलांशी कमी संवाद हा त्यांच्यासाठी धोकादायक आहे, तसंच खूप अतिरेकी बोलणं किंवा त्यांच्यावर सतत चिडचिड करणं पण चुकीचाच भाग असू शकतो. आणि एकासमोर दुसऱ्याची सतत तुलना करून स्तुती करणं पण चुकीचं ठरतं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून प्रत्येक मूल हे एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे, त्यानुसार त्याची क्षमता ओळखून वागायचं आहे. खरोखर पालकत्व ही तशी तारेवरची कसरत आहे. परंतु मॅडम, मला आता अत्याधुनिक काळातला एक महत्वाचा प्रश्न इथे विचारायचा आहे, कारण आज सगळ्याच नातेसंबंधांमध्ये अत्याधुनिक क्रांतीने फारच आमूलाग्र परिणाम साधलेला आहे. वातावरण फार बदललंय, खूप बदलून गेलेलं आहे. म्हणजे आज प्रत्येक पालकाच्या हातामध्ये जिथे व्हॉट्सअप आणि सगळे सोशल मीडियाचं शस्त्र हातामध्ये, आणि दिवसभर पालकांच्या जर हातात असेल तर तुम्ही मुलांना काय सांगणार, हा एक भाग येतो. म्हणजे आज पालकांना वेळ नाहीये, घरात आल्यानंतरही ते जर ह्या अत्याधुनिक क्रांतीमध्ये जर मग्न असतील तर मग काय आपण कशा पद्धतीने संवाद साधायचा. मुळात मला असं विचारायचं आहे की हे जे काही आपण सध्या अत्याधुनिकीकरण झालेलं आहे घरामध्ये आणि त्याचे जे काही दुष्परिणाम नातेसंबंधांमध्ये येतात, एक मानसशास्त्रीय अभ्यासक म्हणून तुम्ही याच्यावर काय मार्गदर्शन कराल. अगदी बरोबर आहे. सध्या सगळी टेक्नॉलॉजी पूर्वीची आणि आताची यात खूप फरक झालेला आहे आणि बरेच पालक हे इंटरनेट किंवा एकमेकांचे ग्रुप्स त्याच्यामध्ये जाणं, पार्टीज किंवा त्याच्यामध्येच मोबाईल या सगळ्या गोष्टींमध्ये ते इतके बिझी असतात की त्यांना मुलांबरोबर वेळ घालवायला वेळ कमी असतो आणि म्हणून ते मुलांना समजून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे पालक आणि मुलं यांच्यामध्ये मानसिक अंतर निर्माण होतं. सतत टीव्ही बघणं किंवा मुलगा आपला काय करतोय किंवा मुलगी आपली काय प्रॉब्लेम काय आहे, एखाद्या वेळी मुलांना शाळेत कोणी त्रास देत असतं किंवा टीचर काही बोलले का किंवा त्याचा अभ्यास कोणत्या पातळीत आहे हे सगळं बघायला सुद्धा पालकांना वेळ नसतो. तशा वेल क्वालिफाईड लेडीज किंवा जेंट्स तसं लक्ष देतात, देत नाही अशातला प्रकार नाही, पण मुलाला कुटुंबामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे आणि इतका धाक नको पालकांचा की त्यांना ते मोकळं, त्यांची जरी चूक असेल तरी त्याने आई वडिलांना सांगितली पाहिजे. इतक्या पद्धतीचे असे फ्रेंडली रिलेशन पालकांनी मुलांशी ठेवलं तर नाहीतर मग काय होतं, ते मुलं पालकांशी जर मोकळे बोलू शकत नसतील तर कुणी शेजार पाजारी, कोणीतरी दुसरे लोक, कोणीतरी असे ओळखीचे, मग त्यांची चुकीच्या ठिकाणी चुकीचा गायडन्स त्यांना मिळण्याची शक्यता आणि त्यातनं मग व्यसनासारखे पण प्रकार आपल्याकडे दिसून आलेले आहेत. मॅडम, अगदी नक्की. आपल्याला पंकज बोलतायत मुंबईवरनं. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा विषय खूप छान आहे, पारिवारिक नातेसंबंध. आपली भारतीय संस्कृती आहे ती एकत्र कुटुंब पद्धतीतली, म्हणजे पूर्वापारपासून चालत आलेली आहे. आणि आता वाढत्या शहरीकरणामुळे आता उभयतांना जसं बाहेर अर्थार्जनासाठी जावं लागतं, तसं आपण आता होतंय काय की असं म्हणतात, आपली वडीलधारी माणसं असं म्हणतात की 4 पुरुष एकत्र राहू शकतात पण 2 स्त्रिया एकत्र नाही राहू शकत. तर या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घराला जोडून ठेवण्याचा मूळ पाया जो असतो तो स्त्रीचा असतो. तर मग ह्याची सांगड एखाद्या कर्त्या पुरुषाने घरातला बांधून ठेवण्यासाठी कशी करता येईल याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. खूपच बरं पंकज, खूप चांगला मुद्दा अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. तर आता कसं झालंय की नोकरीसाठी वगैरे घरातल्या लोकांना बाहेर पडावं लागतंच,
तर त्यामध्ये नातेसंबंध जोपासणं हे पण अतिशय महत्वाचं आहेच त्याच्यामध्ये. परंतु कसं आहे की कुटुंबामध्ये कोणकोणत्या गोष्टीवरून क्लॅशेस होतात आणि ते का होत आहेत, का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतोय, ते आपल्याला पहिले शोधून काढावं लागत असतं आणि त्या पद्धतीने चेंजेस कुटुंब. आता आम्ही मानसशास्त्रज्ञ एक नवीन हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय या प्रश्नालाच अनुसरून जे काउन्सिलिंगला लोक माझ्याकडे येतात, तर त्या दृष्टिकोनातनं विचार करून एक नवीन कन्सेप्ट आता डेव्हलप केलेली आहे आम्ही. कुटुंबाचा स्टडी ऑफ फॅमिली एन्व्हायरमेंट अँड काउन्सिलिंग. त्या एका दिवशी एका कुटुंबात जाऊन त्या ठिकाणी पूर्ण प्रत्येक व्यक्तीशी मुलाखत घेऊन त्यांना सायकोलॉजिकल टेस्टिंग करून थोडं तू थोडं मी असं त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो. ऍक्च्युली टेस्टिंग करूनच त्यांच्यातले गुणवैशिष्ट्य, एखादी आक्रमक असते स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा, तर मग आणि एकमेकांचे रिझल्ट आम्ही एकमेकांना अजिबात सांगत नाही, कारण कुटुंबात तर आणखीन वादंग किंवा वादळ निर्माण होईल. परंतु थोडा तुमच्यात काय बदल करायचा आहे आणि थोडासा त्यांच्यात काय बदल करायचा आहे आणि तुम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये काय खुदखुद चालली आहे एकमेकांबद्दल, आणि म्हणून ते स्फोट होतात किंवा वादावादी होते. मग ते मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं त्यांना जास्त पटत असतं आणि त्या कुटुंबातलं वातावरण हेल्दी होत असतं. एक दिवसासाठी एक कुटुंब घेऊन त्या पद्धतीने आम्ही मानसशास्त्रज्ञ अभ्यास करतो आणि काउन्सिलिंग करत असतो. पण कुटुंबातलं वातावरण त्याच्याने खूप खूप हेल्दी होऊ शकतं. म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींचं प्रेम असतं एकमेकांवर, पण काय होतं छोट्या छोट्या गोष्टीवरून उगाचच ते मन एकमेकांबद्दल वाईट होतात आणि मग एकमेकांना सांगत असतात की असं झालं तसं झालं तसं झालं आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड वाढत जाते. त्यामुळे वादावादी होण्याची शक्यता असते. तर वातावरण चांगलं करण्यासाठी सुद्धा स्किल लागतं. हो बरोबर आहे. एखादी व्यक्ती तरी कुटुंबात तशी असली पाहिजे की सगळ्यांना तिने जोडून ठेवता आलं पाहिजे. कमी वेळ जरी एकत्र आले तरी सुद्धा एकमेकांची थोडी दखल घेणं, एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचं तोंड भरून, सुनेने जरी छान भाजी केली, सासरा म्हणाला ती भाजी छान झाली तुझ्यापेक्षा सुद्धा, सासूपेक्षा, तरी सासूने ते हेल्दी माइंडने घेऊन हो छान आहे, माझी सून हुशारच आहे, अशा पद्धतीने जर ट्रीट केलं तर तिला मानसिक शक्ती मिळते. शब्दामध्ये खूप मोठी शक्ती असते. शब्दाने आपण जग जिंकू शकतो आणि वातावरण चांगलं ठेवू शकतो कुटुंबातला. अगदी अगदी बरोबर बोललात मॅडम. शब्दामध्ये खूप शक्ती असते आणि ते शब्द जे आहेत ते खूप जपून आणि चांगले जर वापरले तर त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम आपल्याला कुटुंबाच्या लेवलवर दिसून येतो. मॅम, आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आपण जेव्हा पारिवारिक नातेसंबंध म्हणतो ना, त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण जर एक वयोगट घेतला की लहान वयातल्या मुलांचं पालकत्व असणं, टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये एक बदल करून घ्यावा लागतो. म्हणजे पालक म्हणून एक जबाबदारी वेगळी आणि प्रत्येक मुलाच्या टप्प्यावर पालक म्हणून पुन्हा जबाबदारी आणि भूमिका वेगळी वेगळी होत जाते. म्हणजे आपण आता बऱ्यापैकी बोललेलो आहोत की लहान मुलांचा विकास असेल तो त्याच्यासाठी कुटुंब कसं कारणीभूत असतं किंवा पालकांची काय भूमिका असावी. पण जेव्हा कुमार वयामध्ये येतात किंवा मोठी होतात मुलं, ते जे विशिष्ट टप्पे असतात, जेव्हा ते स्वावलंबी होतात, स्वतःच्या पायावर उभं राहतात, त्यांचं एक स्वतःचं विश्व असतं, त्याच्यानंतर मात्र पालकांच्या भूमिकेमध्ये आमूलाग्र बदल होणं अपेक्षित असतं. बऱ्याच ठिकाणी आपण ते बघत नाही तिथे, त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपलं काय म्हणणं आहे? निश्चितपणे तुम्ही जो आता मांडलाय विचार, तो अगदी त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पालकांची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांचे डिमांड्स वेगळे असतात, त्यांचे ऍटिट्यूड्स वेगळे असतात, त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात आणि त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पालकांना लक्ष देणं पण आवश्यक असतं. पण मूल जसजसं मोठं होतं तसतसं त्यांच्या हॉबीज, त्यांचे छंद बदलत जातात, त्यांचे ऍटिट्यूड्स, त्यांचे इंटरेस्ट आणि त्यांचे विचार हे सगळे बदलत जातात. ॲडोलेसन्स स्टेजमध्ये तर खूपच त्यांच्यामध्ये बदल दिसून येतात आणि वादळाचा काळ म्हणून त्याला म्हटलंय. तर ह्या कालावधीमध्ये काउन्सिलिंगसाठी ह्या काळातले लोकच पालक जास्त माझ्याकडे येतात की त्या काळामध्ये कसं होतं की मुलांना अपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन पण असतं, करिअर पण त्यांना फिक्स करावं लागतं त्याच काळामध्ये. नंतर पालक कधी मोठं म्हणतात कधी लहान म्हणतात, जबाबदारी देत नाही, त्यांना वाटतं आपण मोठं झालंय आता असं तसं. तर ते सगळं वातावरण त्या कालावधीमध्ये मात्र पालकांना खूप स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो. टप्प्याटप्प्यानुसार पालकांनी आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये फरक करावा लागतो. हा फरक याच्यासाठी करावा लागतो की मुलांच्या वयोमानानुसार सगळ्याच गोष्टी बदलतात, त्यांचे इंटरेस्ट बदलतात, ऍटिट्यूड्स बदलतात, त्यांच्या डिमांड्स पण बदलत असतात. आणि वातावरण पण आता इतकं फास्ट झालेलं आहे की ह्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलाने तग धरावा या दृष्टिकोनातून पालकांनी लक्ष देऊन त्यांना इम्प्रूव्ह करण्याची अत्यंत गरज आहे.
मॅम, परिवाराच्या चांगल्यासाठी मुलांना मुक्तता द्यावी असं म्हटलं जातं आपल्याकडे, की त्यांना थोडी मोकळीक द्या, त्यांना बांधून नका ठेवू वगैरे. पण त्यातनंही आणखी काही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे व्यक्ती परत्वे, कुटुंब परत्वे आणि परिस्थिती परत्वे वागणं हे शहाणपणाचं असं जेव्हा आपण सारखं सातत्याने सांगतो, तेव्हा मोकळीक द्या मोकळीक द्या म्हणजे नेमकं काय करायचं आणि किती मोकळीक द्यायची? हा, अगदी अगदी बरोबर आहे ते. मोकळीक मुलांना, आमच्याकडे एक जण आले होते, ते म्हणाले की मानसशास्त्रज्ञ सांगतात की मुलांना मुक्तपणे वावरू द्या, मुक्त राहू द्या. पण मुक्त याचा अर्थ तो जो मुलगा होता तो इतका बंड होता, त्याला सगळ्या शाळांमधनं काढून टाकलेलं असायचं आणि त्याला घेत नव्हते. शेवटी तो इतका प्रॉब्लेमॅटिक झाला की आता काय करायचं म्हणून ते मानसशास्त्रज्ञाकडे आले. तर त्याच्यात बघितलं मी तर त्याला बुद्धिगुणांक गिफ्टेड होता, म्हणजे 2% लोक फक्त त्या कॅटेगरीमध्ये मोडतात. बुद्धिगुणांक त्याचा भरपूर होता, परंतु मुक्त म्हणून त्याला शिस्तच त्याचे पालक लावत नव्हते की मुक्त ठेवावं म्हणजे डिसिप्लिन लावू नये असं त्याचा अर्थ होत नाही. मुलांना शिस्त, आणि असं नाही आहे की मूल लहान आहे म्हणून त्याला रागवू नये किंवा शिस्त लावू नये, आणि जी शिस्त लहानपणी लावली तीच मोठेपणी सुद्धा लागत असते. तर तो जो मुलगा होता तो अतिशय हुशार होता. त्याने त्याची जास्त तो बुद्धिमत्तेने पुढे असल्यामुळे त्याची सायकिक एनर्जी जी होती ही त्याची जरा राहत होती आणि म्हणून तो बंडपणा करायचा आणि त्रास द्यायचा. पण जेव्हा त्यांना काउन्सिलिंग केलं की तुम्ही त्याची जी एक्स्ट्रा एक्सेस एनर्जी जी असते, प्रत्येक माणसामध्ये काही शक्ती असतात आणि मानसिक शक्ती जर आपण आपली ती वापरली नाही तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते आणि नाहीतर त्याचा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. तर मुलांना मुक्त ठेवायचं म्हणजे शिस्त लावू नये असं नाही. काही गोष्टी त्याला मुक्तपणे करू दिल्या पाहिजे. आपलं खेळणी वगैरे मोडून टाकले तर आपण लोक नावं ठेवतात की हा मुलगा विक्षिप्त आहे वगैरे, पण जेव्हा तो खेळणं मोडत असतो त्याला त्याच्यातलं टेक्निक बघायचं असतं की काय त्याच्यात. उलट त्याच्यामध्ये ती जिज्ञासू वृत्ती जास्त आहे, त्याचा बुद्धी. आपण मुलांना खेळणी का देतो? खेळण्यासाठी देतो, ते शिकण्यासाठी देतो, पाहण्यासाठी देतो. मोडलं तर मोडलं. पण अगदी काही पालक खूप रागवतात, खूप मारतात वगैरे, आणि डिसिप्लिनच्या नावाखाली त्यांना इथे नको बसू, हे नको करू, ते जास्त रिस्ट्रिक्शन्स पण तिथे मर्यादा पाहिजेच. अगदी खरं आहे मॅम. नंदुरबारवरनं वनमाला आपल्याला फोन करतायत. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, आजचा आपला जो विषय आहे तो खूपच चांगला आहे. मी नेहमीच सखी सह्याद्रीचे कार्यक्रम बघत असते. धन्यवाद. हा, तर मला आज एकच विचारावं असं वाटतंय, कारण मी अशा गुंत्यामध्ये सापडली की मला आई पण प्रिय आहे आणि सासूबाई पण खूप प्रिय आहे, परंतु कधी कधी त्यांचे निर्णय इतके चुकतात ना की ते मनाला लावून घेतात, जेवण करणार नाही, काही नाही, आणि त्याच्यात आजारी पण असतात. तर मग आपल्यालाच काळजी असते की यांना कसं समजावू की निर्णय चुकताय बुवा. मग अशा वेळेस आपण आपली भूमिका काय ठेवायची? त्यांच्या चुकीच्या निर्णयाला आपण पाठिंबा द्यायचा की मग ते कशा पद्धतीने त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घ्यायचं किंवा कसं त्यांना सांगायचं की हे चुकीचं आहे? अशा वेळेस मी काय करावं? बरोबर आहे, हेच गायडन्स मला करा. नक्की नक्की. मला तुझा खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. आई पण एक स्त्री आहे आणि सासू पण एक स्त्री आहे, परंतु अशा वेळी सुनेची जी एक मध्ये कात्री होते, एकीकडे आई आहे, एकीकडे सासू आहे, बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो. कशा पद्धतीने एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा सोडवायचा हा गुंता? आता या ठिकाणी एजेड लोक जी असतात त्यांचे निर्णय जर चुकत असतील तर नवीन पिढीने निश्चितपणे त्यांना चांगल्या पद्धतीने, अगदी म्हणजे त्यांचा आदर ठेवूनच चांगल्या पद्धतीने त्यांना क्रॉस करायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, पटवून दिलं पाहिजे, आणि खूप त्यांच्याशी वादविवाद न होता, त्यांचा इगो न दुखवता पटवून दिलं पाहिजे. आणि चुकीचे निर्णय तर कधी कोणीही ऍक्सेप्ट करू नये. खरंय खरंय. अगदी मोठंही असलं तरी सुद्धा सायकोलॉजिस्ट तेच सांगणार की तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्हाला अयोग्य वाटतंय ना, मग तुम्ही ऍक्सेप्ट करू नका ते. बरोबर. म्हणजे नेहमी पालक बरोबरच असतात असं काही अट्टहास करण्याचा अर्थ नाहीये, कारण अनेकदा मुलं देखील अनेक गोष्टी पालकांना शिकवतात. आता टेक्नॉलॉजीचा आपण विषय काढला होता मॅडम. खरं तर पालकांनी देखील अपडेट राहणं खूप आवश्यक झालेलं आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात जेव्हा आपण पारिवारिक नातेसंबंध म्हणतो. खरं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मॅडम, पण आजचा एका विषयाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा झाला तर एकूणच म्हणजे आपण जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक टप्प्यानुसार पालकाला आपली भूमिका बदलावी लागते. आता जो वनमालानी प्रश्न विचारला ना, त्याच्यामध्ये मागे दडलेला आणखी एक प्रश्न मला विचारायचा, तो असा की जेव्हा मूल मोठं होतं, लग्न होतं, घरात सून येते, त्याच्यानंतरही त्या आईला ते मूल तिच्यासाठी मूलच असलं तरी देखील तो हक्क, अधिकार जे काही आहे ते सोडायला ती कुठेतरी स्त्री तयार होत नाही. इथे ह्या पालकाच्या भूमिकेमधला
जो बदल आहे तो झालेला नाही अपेक्षित असं वाटतं का? काय सांगता येईल अशा टप्प्यावरच्या पालकांना? निश्चितपणे मी अगदी सगळ्या पालकांना सांगेल, जेव्हा आपल्या घरात सून येते आणि इतके वर्ष तो आई 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 करतो मुलगा, आणि नंतर मग काय होतं की ते त्या स्त्रीला ते थोडंसं कुठेतरी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खटकतं की वो आता हा बायको 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 करतो, आणि ते बट नॅचरल ते तो नक्कीच बायको. उलट आईने असं सांगितलं पाहिजे, अरे माझं काय, मी मोठीच आहे, तू माझ्याकडे काही लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण तू तुझ्या बायकोचं बघ, तू तिला फिरायला नाही जा. आपल्याला जे मिळालं नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे मिळालेलं नाही ते आपल्या सुनेला आणि आपल्या मुलाला मिळावं, उलट त्यांनी त्यांचं आयुष्य एन्जॉय करावं. अशा पद्धतीची ॲटिट्यूड जर सासू लोकांनी किंवा सासऱ्यांनी ठेवली तर त्या घरातलं वातावरण अतिशय छान राहू शकतं. आणि प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. सुनेमध्ये सुद्धा काही दोष असतील समजा, तरी सुद्धा ते आपल्याला स्वीकारून घ्यावे लागतात. आपण आपल्या मुलांचे, स्वतःच्या मुलीचे दोष कसे स्वीकारतो, ती नवीन घरातनं आलेली, दुसऱ्या घरातनं आलेली आपल्याकडे व्यक्ती असते, तर तिला समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर त्यामुळे सासू लोकांनी सुद्धा अतिशय प्रेमाने समजून म्हणजे घेतलं पाहिजे. सासूच्या भूमिकेत गेल्यानंतर आता आपण एक वेगळ्या बदल पालकाच्या केला भूमिकेत पाहिजे. आलोय, हे बदल समजून केला घेणं पाहिजे. आवश्यक आहे. बरोबर आहे. तसं अगदी, सुनेनी पण विचार करणं आवश्यक सुनेने आहे. सुद्धा एक सुनांसाठी सुद्धा मला एक दोन वाक्य सांगावीशी वाटतात की हे म्हणणं फार सोपं आहे की आई, सासू आई असते आणि मुलगी सून असते, पण ते म्हणणं तितकंसं अगदी ते वागताना असतं अशातला प्रकार नाही. कारण आई जर सुनेला रागवली असेल तर सून ही 2 दिवस चूप आईशी बोलणार नाही, पण लगेच पुन्हा 4थ्या-5व्या दिवशी आई 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 करून बोलायला लागेल. पण तिथे सासूच जर काही डिसिप्लिन लावत असेल किंवा काही सांगत असेल तर तिचा मात्र राग ती कायम करणार. आणि सुनेने आपल्या लेव्हलवर आपल्या सासूशी कॉन्टॅक्ट करून किंवा वातावरण बदललं असेल किंवा तिला काही खटकलं असेल तर प्रेमाने सांगून चर्चा करून तो मुद्दा क्लिअर केला पाहिजे. उलट मुलाला आईबद्दलचं सतत ते सांगणं आहे, त्यामुळे मुलगाही डिस्टर्ब होतो. सासू सासऱ्याला सांगणार की असं असं झालंय, तसं तसं झालंय, म्हणजे सासरा सुद्धा डिस्टर्ब होणार. त्यापेक्षा दोघींनी जर एकमेकींना समजून घेतलं आणि काय वाद असतील, कोणत्या गोष्टीवरून असतील, तर ते तिथे त्यांनी मोकळं करून घ्यावं आणि कुटुंबातलं वातावरण छान ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे पुरुषांना, मला कधी कधी पुरुषांची पण खूप खीव येते की सासू तिच्या नवऱ्याला सांगणार आणि सून तिच्या नवऱ्याला सांगणार, आणि मग ते हळूहळू मनोमन द्वेष अंतर निर्माण होत जातं आणि वातावरण दूषित होतं. शेवटी काय तर कुटुंबातलं वातावरण चांगलं राहणं हा महत्वाचा भाग आहे. कारण आपण असं म्हणतोच ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. तर हे सगळे महत्वाचं आहे, तरच एक चांगलं सुखी कुटुंब निर्माण होणार आहे. कुटुंबाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हुकुमशाही कुटुंब, काही कुटुंबामध्ये इतकी हुकुमशाही असते की तिथे म्हणजे दुसऱ्या माणसांनी बोलायचंच नाही. कुटुंब, एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, त्याच्यानंतर विकृत कुटुंब, कुटुंबातली एखादी व्यक्ती विकृत असू शकते आणि ह्या विकृतीचा परिणाम बाकीच्या लोकांवर होतो आणि त्यांना ते आयुष्यभर सहन करावं लागतं. त्यामुळे खरं आहे मॅडम, आज खरं तर कुटुंबाच्या बद्दल आपण भरभरून जितकं बोलू तेवढा वेळ आपल्याला कमी पडतोय. कुटुंब आपण आज आलात आणि खूप चांगली माहिती आम्हाला दिलेली आहेत. एकत्र एक चांगलं कुटुंब निर्माण होण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे त्या टिप्स आपण दिल्यात. आपले सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.